नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी कृषी मित्र विनोद पाटील. परत तुमच्यावर एक नवीन माहिती. मित्रांनो, इथून पुढे कालच्या व्हिडिओमध्ये मी जसं सांगितलं, बरेचसे रोपं वाढत नाही, त्याला मागचा स्प्रे तुम्हाला सांगितलं. या स्टेजला तुम्ही ह्या स्टेजला इसाबियॉन 1261 आणि रोको किंवा इसाबियॉन 134013 आणि रोको घेऊ शकता. आणि राहिला प्रॉब्लेम, इथून पुढे काय प्रॉब्लेम येणार आहे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. आता ही तुम्हाला जे टप्पे टप्पे दिसत आहे, म्हणजे पिवळे पिवळे टप्पे दिसत आहे किंवा डोके दिसत आहे, हा प्रॉब्लेम 30-32 दिवसाच्या रोपांना बऱ्यापैकी दिसणार आहे. तर त्याला उपाययोजना काय करायची? त्याला उपाययोजना, जिथं डोके पडत आहे तुमचे, तुम्हाला एक स्प्रे सांगतो मी. त्या स्प्रे प्रमाणचा हारू घ्यायचे 30-35 दिवसानंतर. हारू घ्यायचे आपल्याला एकाच 2.5 ते 3 आणि त्याच्यात आपल्याला बायोविटा घ्यायचे एकाच 2. असा स्प्रे गच्च मारायचे. तुमची मूळकूज, त्याच्यानंतर हा वरचा करपा, शेंडा करपा आणि प्लस जी गाठपोची होती तुमची, तो पण प्रॉब्लेम सॉल्व आउट होईल. पण स्प्रे मारताना थोडा दाट मारायचा, म्हणजे बाकीचे सर्वच प्रॉब्लेम. हारू टेपोकोनाझोल प्लस सल्फर असल्यामुळे तुम्ही दोघे प्रकारचे काम होतात. सल्फर तुमच्या जमिनीतली कूज कव्हर करून देते आणि टेपोकोनाझोल तुमचा वरचा करपा कव्हर करून देतो. आणि बायोविटा तुमचं सीविड प्लस मायक्रोटन असल्यामुळे तुमची काळोखी वाढ, म्हणजे ज्याला जे न्यूट्रन्स कमी पडलं ते पण भेटून जातं. मित्रांनो, रोप बरेचसे आता थंडीमुळे चांगले आहेत, फक्त वाढ होत नाही. वाढीकडे लक्ष ठेवा आणि कुजवर लक्ष ठेवा. धन्यवाद.